बहिणी संग, तुमच्या बहिणी संग. हाय, मी स्मृती चोबितकर आणि तुम्ही पाहतात अभिजित भारत. आज आपल्यासोबत आहेत नागपुरी टेकचे काही खास चेहरे. या सर्वांनाच तुम्ही इंस्टाग्रामवर पाहिलं असणार. आज काय निमित्त आहे आपलं इथे येण्याचं? आमचं गाणं आलं आहे तुमच्या बहिणी संग. त्या गाण्यामुळेच आम्ही आज इथे पोचलो आहे. तर आपल्या गाण्याचं नाव खूप हटके आहे, तुमच्या बहिणी संग करीन म्हणजे करीन. तर नेमकं कसं सुचलं हे गाण्याचं नाव आणि काय होतं याच्यामागे स्टोरी? गाण्याची लिरिक्सच आहे की द्या लगीन करून जिजाजी माया तुमच्या बहिणी संग. हे विदर्भाच्या आपल्या नागपुरी भाषेत बनवलेलं आहे. तर हे रिझन होतं गाण्याचं असं युनिक नाव ठेवायचं. आणि करीन म्हणजे करीन इज द सस्पेन्स, की काय करणार आहे यार तुमच्या बहिणी संग. तर ते टॅगलाईन आम्ही ठेवलेली आहे, तुमच्या बहिणी संग करीन म्हणजे करीन. ते आमचं प्रमोशनल पार्ट आहे जरा. म्हणजे गाणं रिलीज व्हायच्या अगोदर आम्ही ही टॅगलाईन यूज करत होतो. आणि ती इतकं हे झालं की आता पण आम्हाला लोक विचारतात की काय करणार आहे, करीन म्हणजे काय. तर लग्न करीन यार जिजाजी तुमच्या बहिणी संग. मी करू देईन तेव्हा. या गाण्याची शूटिंग पूर्ण कुठे झाली आहे? या गाण्याची शूटिंग झाली आहे नागपूरच्या शिवणगाव इथे. शिवणगावला एक वाडा आहे भुसारींचा, दत्ता भुसारी भाऊ आहेत आमचे. त्यांनी आम्हाला ते घर दिलं आणि त्या ठिकाणी आम्ही शूट केलं. आणि त्यानंतर एक रिपब्लिक कॅफे म्हणून आहे छत्रपती स्क्वेअरला, त्या कॅफेमध्ये काही सीन्स शूट केलेले आहेत. आणि माझ्या घरी पण अमित गणवीर यांच्या घरी पण काही सीन्स शूट केलेले आहे. ओके, फर्स्टच गाणं आहे, कसा एक्सपिरियन्स होता? खूप छान होता मॅम. ॲक्च्युली जसं मी सांगितलं की माझ्यासाठी सगळे नवीन होते. अमितच जवळचा फ्रेंड होता. मला खूप कम्फर्टेबल वाटलं आणि ते म्हणजे खूप प्रोफेशनली काम केलं यांनी, नाही का. आणि जेव्हा मी ऑडिओ ऐकला होता, जेव्हा माझं सिलेक्शनचा पार्ट सुरू होता, नाही का, तर मला तेव्हाच वाटलं होतं की यासाठी मी झाली पाहिजे, सिलेक्शन माझं झालं पाहिजे. कारण ते गाणं ऐकूनच खूप असं जोरदार वाटत होतं, नाही का. मस्त एक्सपिरियन्स. मॅम, तुम्ही पण आहात या गाण्यामध्ये, तर तुमचं नेमकं काय कॅरेक्टर आहे? सॉन्गवर शूट मी हा पहिल्यांदाच करते आहे आणि अमितची बहीण म्हणून करते आहे आणि दर्शनची बायको. त्यामुळे यांच्यासोबत काम करायला मला खूप मजा येते. म्हणजे आम्ही एक मजेदार म्हणूनच एक काम करत असतो. तुमचा थिएटरचा पण बॅकग्राऊंड आहे. सो किती वर्षांपासून तुम्ही थिएटर करता आहे? आणि आम्ही एक जवळजवळ मी 2010 पासून थिएटर करतोय आणि मी 2012 पासून थिएटर करतोय. आणि बराच एक्सपिरियन्स आहे, थिएटर केलेलं आहे. आमचं शिक्षण दोघांचंही मास्टर्स आमचं मुंबई युनिव्हर्सिटीमधून थिएटर आर्ट्समध्येच झालेलं आहे. त्यामुळे ते होतं की काहीतरी वेगळं करायचं अभिनय क्षेत्रात म्हणा किंवा ऑन स्क्रीन कॅमेरासमोर. तर ते कॉन्टेंट क्रिएटर म्हणून आहोत आम्ही. तसंही आम्ही सिनेमा आणि सिरियल्समध्ये अमित क्राईम पेट्रोल करतो, मी मराठी सिरियल्स वगैरे करतो. आणि आमचे काही सिनेमा वगैरे येणार आहेत पुढे भविष्यात. तर असं सगळं आहे, काम सुरू आहे. बेसिकली कॉन्टेंट क्रिएशनच्या अगोदर आम्ही बाय प्रोफेशन ॲक्टर होतो आणि ॲक्टर आहोत. या क्रिएटिंगच्या दुनियेत आम्ही नंतर आलो. पण लोकांना हे सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की आम्ही प्रोफेशनल ॲक्टर आहोत, आम्ही शिकलेले ॲक्टर आहोत. बस हेच आमचं बॅकग्राऊंड आहे. लोक आम्हाला रील्सवालेच समजतात, काही ज्यांना माहीत नाही आहे. पण जेवढं होऊ शकते आम्ही सांगतो की दिस इज़ यही नहीं, इसके अलावा भी हम लोग बहुत बाहर इंडस्ट्री में काम करते, फिल्मों में काम करते. हे गाणं बनवायचं कसं सुचलं? म्हणजे आयडिया कुठनं आली, क्रिएट कुठनं झाली? आता याच्यात कंटेंट क्रिएट करत असताना असं होतं की यार अभी कुछ नया देते हैं. बहुत सारे लोग खूप लोक क्रिएट करतात. काही कोणी गाणं बनवतं, कोणी शॉर्ट फिल्म बनवतं. माझं असं होतं की विदर्भाच्या भाषेत एक गाणं झालं पाहिजे. तर मग मला एक दुसऱ्या लँग्वेजमधलं गाणं आहे ते मी आपल्या लँग्वेजमध्ये करायचा प्रयत्न करत होतो. तर मग मला प्रणय दादा सतलज या गाण्याचे लिरिसिस्ट आहेत, त्यांच्याकडेच मी गेलो होतो की दादा ऐसा करते आप लिखो. नाही मैं लिखता हूँ ना म्हणे. आणि मग दादानी असं गाणं बेस्ट लिहिलं आहे. तर इथून या गाण्याची सुरुवात झालेली आहे. मी नागपुरी टेकच्या सगळ्या टीमच्या वतीने सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की यूट्यूबवर माझं चॅनल आहे नागपुरी टेक. त्या चॅनलवर तुमच्या बहिणी संग हे गाणं आऊट झालेलं आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता. तुमचा एक शेअर, एक लाईक आमच्या गाण्याला व्हायरल करू शकते. तुम्ही एकदा ऐका, तुम्ही स्वतःहून, मी सांगतो, माझी गॅरंटी आहे, मी स्वतःहून सांगतो की तुम्ही ते गाणं ऐकल्याबरोबरच शेअर बटनला हात लावाल. इतकं मजेदार गाणं आम्ही बनवलेलं आहे. बाकी दर्शन
नाही, एक खूप सुंदर गाणं, खूप सुंदर कलाकृती आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रणयदादा सतलज यांनी गाणं लिहिलेलं आहे, कनक अंबादे यांनी डिरेक्ट केलेलं आहे. व्हिज्युअल्स जे काही तुम्ही बघणार आहात स्क्रीनवरती ते बघायला तुम्हाला मजा येईल. चेतन लोखंडेनी आणि मी गायलेलं गाणं आहे आणि कोरिओग्राफी याची केलेली आहे आयुब परिपगार यांनी. तर ह्या सगळ्यांची मेहनत आहे. तर तुम्ही प्लीज आम्हाला सपोर्ट करा. गाणं तुम्हाला आवडेल याची खात्री आहे. तुम्ही डीजेतही वाजवलं तर तुमचे पाय थांबणार नाहीत, तुम्ही नाचायला लागाल, इतकं सुंदर गाणं झालेलं आहे. सो प्लीज नागपुरी टेक या चॅनलवर जाऊन तुमच्या बहिणीसंग हे गाणं बघा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना, परिवाराला ऐकवा आणि मजा घ्या. थँक्यू. सो नागपुरी टेकचं तुमच्या बहिणी संग करीन म्हणजे करीन हे गाणं रिलीज झालं आहे यूट्यूबवरती. आजच जा, बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा सांगा. अशाच अन्य अपडेटसाठी बघत राहा अभिजित भारत.